और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुमार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। साहित्य सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच विविध क्षेत्रात मुसाफिरी करणारे थेरगावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संभाजी बाळासाहेब बारणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर विविध लेखकांनी लिहिलेल्या 9 भाषेतील 551 पुस्तकांचा संग्रह जमा केला आहे। यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, कन्नड, तमिळ, तेलुगू, गुजराती आणि सिंधी भाषेतील पुस्तकांचा समावेश आहे। संभाजी बारणे यांच्या या पुस्तक संग्रहाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये यथोचित नोंद करण्यात आली आहे। तसे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह नुकतेच बारणे यांना इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड समितीच्या वतीने 25 मार्च 2026 रोजी प्रदान करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित अशा प्रकारचा पुस्तक संग्रह करणारे संभाजी बारणे हे एकमेव आहेत, असा दावा गुरुवारी पिंपरी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केला आहे। यावेळी अण्णासाहेब मगर सांस्कृतिक फाउंडेशनचे अध्यक्ष गोविंद खामकर, गीतकार बाळासाहेब भालेराव आदी उपस्थित होते। बारणे यांच्या विक्रमाची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्यामुळे सर्व शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। संभाजी बारणे हे पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील उच्च शिक्षित रहिवासी असून शेती व बांधकाम व्यवसाय करतात। त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या धातूंमधील विविध आकारांच्या 70 पेक्षा जास्त मूर्ती देखील आहेत। केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेल्या 2 रुपयांच्या 1,500 नाण्यांचा संग्रह देखील त्यांनी केला आहे। ही पुस्तके आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती, नाणी नागरिकांना पाहण्यासाठी त्यांच्या थेरगाव येथील कार्यालयात रोज सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत उपलब्ध आहेत। थेरगाव गावठाण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा लोकवर्गणीतून उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता। छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन करणाऱ्या व्यक्तींना ही पुस्तके वाचण्यासाठी व संदर्भांसाठी मोफत उपलब्ध करून देत असल्याचे श्री संभाजी बारणे यांनी सांगितले। शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, साहित्य अशा विविध क्षेत्रात सक्रिय असणारे बारणे यांनी यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील 1978 सालापासून 2022 पर्यंतच्या आजी माजी नगरसेवकांच्या 1200 व्हिजिटिंग कार्डचा संग्रह केला आहे। त्याची नोंद देखील इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये 2019 मध्ये घेण्यात आली आहे। महानगरपालिकेतील वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे। तसेच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते आजीव सभासद आहेत। त्यांनी संपादन केलेल्या पिंपरी चिंचवड वैभव या कविता संग्रहाचे ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी गोविंद खामकर यांनी दिली। सर्व पत्रकार मित्रांनो नमस्कार। आज हा कार्यक्रम मुद्दाम आयोजित केलेला आहे कारण माझे मित्र संभाजी बारणे यांना इंडिया बुक पुरस्कार, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स हा पुरस्कार मिळालेला आहे। आपल्याला माहिती आहे, आपल्या महाराष्ट्राचे आणि भारताचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर, यांच्या चरित्रावर, त्यांच्या किल्ल्यावर, गडावर अशी एक 555 पुस्तकं त्यांच्या संग्रहामध्ये आहेत। आपल्याला माहित आहे, पुस्तक हा गुरु असतो आणि पुस्तकं वाचणं म्हणजे तुमचं ज्ञान वाढवणं, समृद्ध करणं आणि इतरांना देताना, ते ज्ञान देताना आपल्याकडे असलं पाहिजे। त्यासाठी पुस्तकाचा संग्रह असला पाहिजे आणि ती पुस्तकं वाचली गेली पाहिजे। आत्ताच्या या युगामध्ये व्हॉट्सअप किंवा बाकीच्या यामध्ये आपण डिजिटल पाहतो, पण पुस्तक रूपात जे वाचलं जातं, पाहिलं जातं किंवा आपण मनन किंवा चिंतन करतो, त्यातून आपल्याला जे मिळतं ते इथून मिळत नाही। तर माझे मित्र संभाजी बारणे त्याची ओळख पहिल्यांदा मी करून देतो। मी माझी अण्णासाहेब मगर सांस्कृतिक संस्था आहे आणि 1994 साली मी अण्णासाहेब मगरांच्यावर म्हणजे शिल्पकार त्यांच्या जीवनावर एक स्मरणिका काढली होती आणि त्यावेळी मला संभाजी बारणे तरुण असताना मला भेटले होते आणि त्या स्मरणिकेमध्ये अतिशय सुंदर अण्णासाहेब मगर आणि पिंपरी चिंचवड यावर त्यांनी कविता केलेली होती आणि त्यापासून माझी ओळख आहे की आतापर्यंत आम्ही एकमेकांचं सांगितलं आहोत। तर माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे गोविंद खामकर, मी MSc B.Ed सांगलीहून आहे आणि लेक्चरर सीट नंतर मी हिंदुस्तान अँटीबायोटिक्स मध्ये ऑफिसर या पदावर काम करत होतो। अनेक संस्थावर, अण्णासाहेब मगर सांस्कृतिक संस्था असू दे,
कृष्णा नागरी सहकारी पतसंस्थेचा संस्थापक अध्यक्ष असू दे आणि आता माडामध्ये सार्वजनिक उत्सव समितीचा उपाध्यक्ष आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही करत असतो आणि संभाजी बारणे यांचा आम्हाला अतिशय मोलाचं सहकार्य आणि भक्कम पाठपुरावा असतो. मी आता त्यांच्याकडे माहिती देतो. आमचे मित्र गीतकार, संगीतकार, लोकगीत वगैरे अशा काही चित्रपटांचं सहाय्यक दिग्दर्शन वगैरे असे केलेले भोसरी येथील आमचे मित्र बाळासाहेब भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत. खामकर साहेबांनी त्यांची आता ओळख करून दिलेली आहे आणि यानंतर आपण 2 मिनिटात आपलं या पत्रकार परिषदेचा विषय आहे तो आपण या ठिकाणी बोलूया. छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचं, भारताचं, महाराष्ट्राचं दैवत आहे आणि त्यांच्याविषयी प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आपलं प्रेम व्यक्त करत असतो. आपण पाहतो की काही ठिकाणी तलवारी, ढाली, बिचवे यांचं प्रदर्शन भरतं. काही ठिकाणी आता गड किल्ल्यांना आता मागच्या काही काळामध्ये युनेस्कोमध्ये त्याचा दर्जा गेलेला आहे आणि महाराजांविषयी आपण बरंच काही ऐकतो. चित्रपट, नाट्य, याच्यातून लोक पथनाट्य वगैरे किंवा ते मोठं काय त्याला म्हणतात ते महानाट्य. तर आम्हाला असं वाटलं की आपण काहीतरी महाराजांविषयी प्रेम व्यक्त करत असतो. सर्वप्रथम मी पूर्वी म्हणजे ज्यावेळी मला वाटतं लक्ष्मण भाऊ जगताप महापौर होते महापालिकेच्या आपल्या, त्यावेळी आम्ही आमच्या सगळ्या तरुण त्यावेळेच्या मंडळींनी लोकवर्गणी काढून एक अर्धा पुतळा महापालिकेला भेट दिला आणि त्यानंतर तो पुतळा थेरगाव गावठामध्ये गार्डन शेजारी बसलेला आहे. त्याला 20 एक वर्ष होऊन गेले असेल अंदाजे. लक्ष्मण भाऊच्या वेळी महापौर होते, त्यांनी त्यावेळी स्वीकारला आणि नंतर 1-2-3 वर्षांनी मंगला कदम महापौर होत्या, त्यावेळी त्याचं उद्घाटन झालं. शिवप्रेमी आपण सगळे, महाराष्ट्रात आपलं शिवप्रेमी आहे. तर असं करत असताना मग आम्हाला ठरवलं की आपण काहीतरी वेगळं असं थोडंसं काम करावं. मागच्या कालखंडामध्ये आम्ही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या, म्हणजे माझा एक छंद आहे की पिंपरी चिंचवड महापालिकेत कोणी कविता संग्रह लिहिला, कोणी शहराविषयी एखादं चांगलं पुस्तक लिहिलं किंवा महापालिकेत एखादा अर्थसंकल्प आला किंवा एखादी काही चांगली बातमी असेल तर ती मी माझ्या रेकॉर्डला ठेवलेली. कमीत कमी पिंपरी चिंचवड शहराचे 200-300 पुस्तकं माझ्याकडे आता आहेत. महापालिकेचा काही असतं माझ्याकडे आहेत, त्याचंही रेकॉर्ड मागच्या काही कालखंडामध्ये इंडिया बुक रेकॉर्डमध्ये झाले. 1200 नगरसेवकांची व्हिजिटिंग कार्डचं आपण त्यावेळी रेकॉर्ड 19 साली केलं होतं. हे पार्श्वभूमी थोडी का सांगतोय की आपल्याला काही गोष्टी माहिती नसतं तर ते व्हाव्यात, ह्याचा उद्देश आहे. आता हे काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराज, मी पुण्यात हमेशा जात असतो. डेक्कन जिमखाना असेल, बाजीराव रोड असेल किंवा आप्पा बळवंत चौक, तिथं काय हे दुकानाने पुस्तकं विकत असतात आणि काही पुस्तकं रस्त्यावर विकत असतात. तर आमचे मित्र बाळासाहेब भालेराव असतील, माझे पुण्यातले एक मित्र आहेत ठिपशे म्हणून, ते म्हणले तुम्ही हे पिंपरी चिंचवडचं करताय, पुणे शहराची माहिती घेताय, रेकॉर्ड तयार करताय, मग तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं पुस्तकाचं कलेक्शन का करत नाही. ते ज्येष्ठ नागरिक ठिपशे त्यांनी सांगितल्यानंतर मला ती आवडली गोष्ट आणि मग ते मी पुस्तकं त्यांनी मला काय दिली, बाळासाहेब भालेराव असतील, खामकर साहेब असतील, बरेच माझे मित्रमंडळी आहेत, त्यांनी मला काही कलेक्शन, मला पुस्तकं मिळवून दिली, काही विकत आम्ही घेतली. असं करता करता 2-3 वर्षात ही 550, आम्ही ज्यावेळी इंडिया बुकला पाठवलं त्यावेळी 501 होती. त्यानंतर परत दुसऱ्या वेळेस आम्ही ते माहिती पाठवली त्यावेळी 551 झाली आणि आत्ता परत ते एवढं हे सर्टिफिकेट आल्यानंतर एक 5-6 पुस्तकं अजून वाढले, म्हणजे 555 पर्यंत आकडा गेला. आणि भविष्यकाळात आमचं असं हे ध्येय की तो आकडा 1000पर्यंत जावा. म्हणजे हे आज आम्हाला काहीतरी इंडिया बुकने सर्टिफिकेट दिलं म्हणून थांबायचं नाही, तर आपल्याला पुढे 1000 होतील, अजून कोणी काही दुर्मिळ पुस्तकं देईल. आणि ह्या पुस्तकाचा उपयोग नुसता कलेक्शन मध्ये ठेवण्यासाठी नाही, मी माझ्या स्वतःच्या 2-3 रूम, आता हे जे शिवस्मारक आहे, मी एक 12x12ची रूम खास ह्याच्यासाठी ठेवलेली. तिथं ती कपाटं ठेवलेत आणि त्याला जोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध अँगल मधल्या आता माझ्याकडे कमीत कमी 60-70 मूर्त्या आहेत. सिंहासनावर बसलेले, घोड्यावर किंवा असे विविध अँगलच्या भक्तिशक्तीच्या, त्या सगळ्या तांबर, पितळ, धातू, ब्रॉन्झ अशा त्या मूर्त्या आहेत सगळ्या. तर त्या 70-80 आहेत. तर आता त्या मूर्त्यांचं काही इंडिया बुकमध्ये आपण रेकॉर्ड केलं नाही, फक्त पुस्तकांचं आता केलंय. कधी तर ह्या मूर्त्या आपल्या 500 झाल्या, 200 झाल्या, जे काय समजा आपल्याला का होईल तेव्हा पुन्हा त्यावेळी आपण ह्या मूर्त्यांचं एक असं एक वेगळं रेकॉर्ड करू शकतो. काय आता आपण मंडळी तलवारी ढालींचंच बघतो, पण आता आपण हे एक वेगळं उपक्रम केलाय
आणि तो त्याची दखल कुठेतरी घेतली म्हणून ते आपल्यापर्यंत पोहोचलं. म्हणून आज आपण हे पत्रकार परिषद घेतली आणि आपल्या माध्यमातून हे महाराष्ट्रातल्या पिंपरी चिंचवड शहरातल्या पुणे जिल्ह्यातल्या सर्व शिवप्रेमीपर्यंत पोहोचलं. तर त्यांच्याकडे काय एखादं दुर्मिळ पुस्तक असेल तर ते सुद्धा उद्या म्हणू शकलं की नाही आमचं पुस्तक तुमच्या लायब्ररीत ठेवा किंवा त्याचा एखाद्या पुढच्या भविष्यकाळात कुणी अभ्यास करेल, शिवप्रेमी कुणी असेल तर त्याला त्याचा फायदा होईल म्हणून आज आपण एक पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्याच्याबरोबर आता जे मूर्त्यांचं आपण करतोय त्याचप्रमाणे माझ्याकडं केंद्र शासनाने पूर्वी 2 रुपयाचं नाणं काढलं होतं 15-20 वर्षापूर्वी. कमीत कमी 1,500 ते 2,000 कॉईन ती 2 रुपयाची माझ्याकडे आहेत. तर त्याला ह्याला जोडून तो विषय आहे. तर अशा पद्धतीचं मग आम्ही काय केलं एक छोटंसं 12x12 रूम मध्ये शिव संग्रहालय म्हणून आम्ही त्याचं ते केलंय. त्याचं काही अधिकृत उद्घाटन वगैरे केलेलं नाही पण फक्त आता इंडिया बुकचं नोंद झाली म्हणून हे आपल्या सर्वांना आपल्या शहरातील शिवप्रेमी जनतेला कळावं म्हणून आज आम्ही हे पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि याच्याबरोबर माझ्याकडे आतापर्यंत काहीतरी 3,000 ते 4,000 पुस्तकं आहेत. ते थोडं जोडून तुम्हाला थोडी माहिती सांगतो. महाराष्ट्राचे सगळे मुख्यमंत्री म्हणजे यशवंतराव चव्हाणांपासून फडणवीसांपर्यंत सगळे उपमुख्यमंत्री, भारताचे सगळे पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि राष्ट्रपती यांची कमी कमी 500-700 आकडा नाही सांगितलं मोजलं मी, ती 700-800 पुस्तकं ती आहेत त्या विषयावरची. पुणे शहरातले मोठे कलावंत, महापौर, उपमहापौर किंवा सामाजिक कार्य यांच्या जीवनावर लिहिलेले कमीत कमी 1,000 पुस्तकं माझ्याकडे त्यांनी लिहिलेली किंवा त्यांच्यावर कुणीतरी लिहिलेली. आणि पुणे महापालिकेची वेगळी माझ्याकडं असे म्हणजे कमी 1,000-1,500 म्हणजे टोटली ही सगळी जर मिळून म्हणलं तर एक 3,000-4,000 पुस्तकं माझ्याकडे आता होतील. आणि त्याच्यासाठी मी स्वतंत्र 2-3 रूम अशा तयार केलेले आहेत. तिथं कपाटं लावलेत. ते पुस्तकाचं आज केलं त्याला ते गोदरची कपाट आणून ते व्यवस्थित लावलंय म्हणजे भविष्यकाळात ते आपल्याला कुठं हलवता येणार पाहिजे किंवा काय आपण बघतो आपण जर काही गोष्टी घरात ठेवल्या म्हणजे आपली मुलं वगैरे काय ती काय त्याला ते आवडत नाही किंवा काही गोष्टी त्याला ते त्याच्यापेक्षा मी काय केलंय स्वतःच्या 3 रूम वेगळ्या केल्यात आणि ते बहुतेक दादा आढावा सगळे बघून गेले विजय जगताप असेल यांनी ते स्वतः पाहिलंय. आणि आपल्याला कधी वाटलं बघायचं तर मी तुम्हाला सांगतो माझा नंबर आहे 12 तास 24 तासात कधी फोन करा. फक्त यायच्या अगोदर 2 तास मी तुम्हाला ते सगळं दाखवू शकतो. ठीक आहे एवढं बोलून मी थांबतो. आणि माझे मित्र विजय जगताप पत्रकार ते पत्रकार आहेत माझे मित्र आहेत ते आपल्याला अजून काही जर माझ्याकडून माहिती त्रुटी राहिली असेल तर 2 मिनिटं आपण सांगावं अशी मी विनंती करतो. संभाजी बाबूंनी आता तुम्हाला त्यांच्या छंदाबद्दल माहिती दिली आहे. वास्तविक एक संभाजी बारणे हे की वेगळं असं कवय आहे की त्यांना एका वेगळ्या गोष्टीचा छंद लागलेला आहे आणि मी त्याचा गेली 36 वर्षापासून तर साक्षीदार आहे. म्हणजे आता जी त्यांनी माहिती सांगितली की त्यांच्याकडे शिवाजी महाराजांविषयीची 555 मराठी, हिंदी आणि इंग्रजी मधली पुस्तकं त्यांचं त्यांनी संकलन केलेलं आहे. आणि अतिशयोक्ती नाही परंतु महाराजांचे जे वंशज आहेत तर जे म्हणतात आम्ही महाराजांचे नातेवाईक आहोत त्यांच्याकडेही बहुधा ही संकलन एवढं नसावं एवढा माझा निश्चित दावा आहे. आणि संभाजी बारणे यांनी गेले माझ्या माहितीनुसार 16 वर्षापासून हे काम त्यांचं चाललं होतं आणि अजूनही त्यांना अजूनही आपल्या संकलनात कशी भर पडेल असा त्यांचा प्रयत्न आहे. संभाजी बारण्यांनी जे काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुस्तकाचं संकलन केले याच्या व्यतिरिक्त या पिंपरी चिंचवड शहरामध्ये म्हणजे 1970 ला हे शहर अस्तित्वात आलं. 70 पासून जेवढे लोकप्रतिनिधी आतापर्यंत आहेत या शहरामध्ये त्या सगळ्यांचं व्हिजिटिंग कार्ड गोळा करणे, त्या सगळ्यांचा फोटो संकलन करणे, त्या सगळ्यांचे जे काही दुर्मिळ असलेले लेख असतील विशेष म्हणजे या शहराविषयी जे काही छापून येतं मग ते कुठले मासिक असेल, नियतकालिक असेल, स्मारक असेल, दिवाळी अंक असेल प्रत्येक गोष्टीचं कलेक्शन करण्याचा त्यांना छंद आहे. आणि कधी म्हणजे माझ्यासारख्या किंवा अन्य कोणालाही एखाद्या गोष्टीची एखाद्या माहितीची जर गरज पडली तर आम्ही संभाजी बारण्यांकडे धाव घेतो. असं एक वेगळं ते व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचा हा जो काही छंद आहे म्हणजे एक वेगळं छंदाने ते झपाटलेलं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या ह्या माझ्या मित्राला मी मला शुभेच्छा देतो. आणि त्यांचं जे काही इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली म्हणजे सगळ्यात जे पहिलं असतं गिनीज बुक ऑफ, नंतर लिम्का आणि 3ऱ्या क्रमांकावर असतं इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड. तर या एवढ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने त्यांची नोंद घेतली, दखल घेतली
हे संकलन आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना मी विनंती करतो, कधीही तुम्ही एकदा अवश्य त्यांच्या संकलनाला भेट द्या. म्हणजे फक्त पिंपरी चिंचवड संभाजी बारणे म्हणून नाही, तर एक वेगळं छंदाने झपाटलेला हा जो काही व्यक्ती आहे, त्यांनी जे जे काय त्यांनी सांगितलं, म्हणजे ऍक्च्युली हे मितभाषी आहे, फार एकदा त्यांना बोलता येत नाही, परंतु त्यांनी ज्या प्रकारे हे सगळं काम केलंय खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि एखादा या शहराचा भूमिपुत्र अपवादच असा आहे त्यांच्यासारखे की त्याला ज्या प्रकारचा छंद लागला आणि वेळ लागलेला आहे. आणि त्यांचं हे जे काही कलेक्शन आहे त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आणखी त्यांच्या तुम्हाला काही शंका असतील त्यांनी तुम्ही विचारू शकता. आणखी त्यांना नाही अजून काही विस्ताराने काही समजून घ्यायचं असेल तर मी आहेच आपल्या मदतीला. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.